केंद्रीय मंत्रिमंडळाची आज सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे। मागच्या काही दिवसात घडलेल्या घडामोडीनंतर आज होणारी ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। आजच्या बैठकीत काही महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी मिळण्याची सुद्धा शक्यता आहे। याआधी मागच्या तब्बल 2 आठवड्यांमध्ये ज्या प्रकारच्या घडामोडी आपण पाहिल्या, बैठकांचं सत्र होतं ते भारत पाक तणावाच्या संदर्भात होतं। मात्र आज केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाचे कोणते निर्णय होतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले। श्रेयस, आपण पाहतोय केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक आहे। आजच्या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे। काय अपडेट, काय घडू शकतं आजच्या या महत्त्वाच्या बैठकीमध्ये? खरं ही सर्वात महत्त्वाची बैठक असं म्हटली पाहिजे, कारण आता आपल्याला माहिती आहे ऑपरेशन सिंधूरनंतर मंत्रिमंडळाची ही बैठक होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक होण्यासाठी कुठे ना कुठे कारण अनेक गोष्टींचं आहे। म्हणजे अनेक मोठे मुद्दे जे आहेत, अनेक मोठे डिसिजन जे आहेत ते या बैठकीत होऊ शकतात असं सगळ्यांचं अपेक्षित आहे। एकंदर पाहिलं गेलं तर ऑपरेशन सिंधूरनंतरची बैठक असल्यामुळे इंडिया पाकिस्तानच्या पूर्ण एका वादावर पण चर्चा होण्याची शक्यता आहे। एकंदर सगळ्या गोष्टी पाहायला गेलं तर केंद्रीय मंत्रिमंडळ ही पहिल्यांदा ऑपरेशन सिंधूरनंतर भेटत आहे, कारण त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या बैठकीकडे, कोणकोणते निर्णय यावी होत आहेत त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी श्रेयस, या बैठकीबाबतचे ताजी अपडेट वेळोवेळी आपल्याकडून घेत राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद।